हालेलुया हालेलुया. याकोबाचे पत्र 5:14-15 याकोबाचे पत्र 5:14. तुमच्यापैकी कोणी दुःखाने ठाणे घाल, त्यांनी मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्यांच्यावर बोलून प्रार्थना करावी. वचन 15. विश्वासाची प्रार्थना दुःख येण्यास वाचवी आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापी केले असतील तर त्याला क्षमा होईल. हालेलुया हालेलुया हाले. म्हणजे काही संधी पहा, तुम्हापैकी कोणी दुःखदायक आहे का, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओढून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःख येताच वाचवी आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापी केली असली तर त्याला क्षमा होईल. काही संधी पहा बायबल. वचन संधी, तुमच्यामध्ये कोणी दुःखदायक आजारी आहे का, समस्या संकटात आहे का, तर तुम्ही मंडळीच्या वडिलांना बोलावा. मग मंडळीचा वडील तुमच्यासाठी प्रार्थना करेल. त्याची विश्वासाची प्रार्थना तुम्हाला बरे करेल, तुम्हाला वाचवेल, तुमच्या पापांची पण तुम्हाला क्षमा होईल. मंडळीचा वडील, बायबल इकडे काय सांगते पहा, मंडळीच्या वडिलाला बोलवावे. जसे की मात्र मंडळीचा जो वडील आहे तो मंडळी सांभाळणारा किंवा मंडळीसाठी प्रार्थना करणारा परमेश्वरचा सेवक आहे. आणि बायबल सांगते की तुम्ही त्या सेवकाला आपल्या घरी बोलवा. जेव्हा तुमच्या घरात काही समस्या आहेत, आजार आहे, दुःख आहे, संकट आहे, ते ज्या वेळेला हा सेवक तुमच्या घरी येणार आणि तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करणार तेव्हा तुमचे आजार बरे होणार, तुम्ही त्या संकटातून मुक्त होणार, तुमच्या पापांची पण तुम्हाला क्षमा होणार जेव्हा देवाचा सेवक तुमच्या घरी येणार. हालेलुया. बायबल या ठिकाणी शिकवते की देवाचा सेवक जेव्हा इतर लोकांच्या घरी जातो तेव्हा काय चमत्कार घडतो. आपण अगोदरच्या प्रवचनात पाहिलं की जे लोक देवाच्या सेवकाकडे येतात त्यांच्या जीवनात चमत्कार घडले गेले. प्रभू येशूने त्यांचे आजार बरे केले, कर्ज फेडले, दुःख दूर केली, समस्या दूर केल्या. आता आपण पाहू की देवाचा सेवक ज्या घरात जातो तिकडे चमत्कार कसा घडतो पहा. देवाचा सेवक ज्या ठिकाणी जात आहे, जे लोक देवाच्या सेवकाचे स्वागत करत आहे त्या ठिकाणी कसे चमत्कार घडतील हे आपण बायबलद्वारे पाहू. हालेलुया. पहिली गोष्ट, 1 राजे 17 सुरुवातीला जेव्हा एलिया संदेष्टाने दुष्काळाची भविष्यवाणी केली तेव्हा 3.5 वर्ष दुष्काळ पडला. एलिया करिंथ या ठिकाणी होता. ओल आटल्यानंतर देवदूताने एलिया संदेष्टास म्हटले की मात्र सारपत येथे एका विधवेकडे जा, मी तिला आज्ञा केलेली आहे, ती तुझं पोषण करील. का परमेश्वर विद्याने एलिया संदेशला काय म्हटलं की सारपत येथे विधवेकडे जा, ती तुझं पोषण करील. 8 पासून एलिया सारपत येथे विधवेच्या घरी गेला. ती विधवा काटक्या म्हणजे छोटी लाकडे जमा करत होती. एलिया संदेशाने म्हटलं, मला पात्रामध्ये थोडंसं पाणी आण. ती पाणी आणायला जात असता एलिया म्हणते, मला भाकरीचा तुकडाही आण. तेव्हा ती म्हणते, आपल्या आणि परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझ्याकडे मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. मी काटक्या जमा करत आहे, त्याच्यावर मी भाकर बनवून भाजणार, मी माझा मुलगा खाणार आणि मग आम्ही मरून जाणार, कारण त्या पलीकडे आमच्याकडे काहीच मिळत नाही. विधवी स्त्रीकडे मुठभर पीठ, कुपीमध्ये थोडंसं तेल होतं, बाकी तिच्याकडे काही नव्हतं. एक भाकरीचं पीठ, एक रोटीचं पीठ होतं, बाकी काही नव्हतं. त्यानंतर ती विधवा स्त्री मरू शकत होती, तिचा मुलगा मरणार होता, दुष्काळ होता. पण जेव्हा एलिया संदेष्टा तिच्या घरी गेला तेव्हा एलिया संदेष्टाने म्हटलं, जा पहिले एक लहानशी भाकर बनव मला. परमेश्वर पिता म्हणतो, प्रजनवृष्टी होईपर्यंत ना तुझ्या पिठाचं मटकं रिकामं होणार, ना तुझ्या तेलाची कुपी आटणार. दुष्काळ संपेपर्यंत, पावसाचं वर्ष होऊन धान्य उगवेपर्यंत तुझं मटकं रिकामं होणार नाही, तुझ्या तेलाची कुपी आटणार नाही. आणि बायबल सांगते खरोखर प्रजनवृष्टी होईपर्यंत ना पिठाचं मटकं रिकामं झालं, ना तेलाची कुपी आटली. एलिया, ती विधवा स्त्री आणि तिचा मुलगा यांचं पोषण झालं. जसे की बघा 3.5 वर्षाचा दुष्काळ होता. ओव्हर करिंथ या
नव्हे तर निदान 2.5 वर्ष, 2.5 किंवा 2.5 वर्ष पकडा, तोपर्यंत एलिया सारफत विधवेकडे होता. 2.5 ते 2.5 वर्षापर्यंत तिच्या पिठाचं मटकं रिकामं झालं नाही किंवा तिच्या तेलाची कुपी आटली नाही. आपलं पीठ भात आणल्याचं पीठ 2-3 महिने ठेवल्यानंतर अधिक वेळ ठेवल्यानंतर पिठामध्ये काय पडतात? किडे पडतात ना. गव्हाचंही 4-5 महिने पीठ ठेवा, गव्हामध्ये पण किडे पडतात. या बाईचं पीठ 2.5 ते 2.5 वर्ष राहिलं. किडे तर सोडू द्या, संपलं पण नाही. तेल 1 वर्षापेक्षा अधिक वेळ ठेवल्याने तेलाला वास येतो, परंतु हिचं 2.5-2.5 वर्ष तेल राहिलं. वास तर सोडू द्या, तेल कमी पण पडलं नाही. हालेलुया. देवाचा सेवक त्या घरी गेल्यामुळे हे दोघी, आई आणि मुलगा, जिवंत राहिले. खायला प्यायला त्यांना मिळालं, कमी पडलं नाही दुष्काळात सुद्धा, कारण देवाचा सेवक तिच्या घरी गेला होता. जिथे देवाचा सेवक ज्या घरात जाते त्या घराची प्रगती होणार, त्या घरात चमत्कार घडणार, कारण देवाचा सेवक जाणं म्हणजे स्वतः प्रभू येशू त्या घरात जाण्यासारखं आहे. कारण देवाच्या सेवकाच्या जोडीला प्रभू येशू उपस्थित असतात आणि जिथे हा परमेश्वराचा सेवक जातो तिकडे चमत्कार घडणार, तिकडूनची बंधने तुटणार, तिकडूनचे अडथळे दूर होणार, आजार बरे होणार. बायबल सांगते. पुढे वचन काय सांगते पहा, 2 राजे 4:8-17. सुनेम करणी, जिला मुलबाळ नव्हतं, वांस होती तिचा नवरा म्हातारा झाला होता. आता नवरा म्हातारा थोडी तरुण असणार, ती पण वयस्कर म्हातारी असणार. मुलबाळ नव्हतं तिला. अलिशा संदेशा त्या वाटेने जायचा, म्हणून सुनेम करणीने आपल्या घराच्या वर या अलिशा संदेशासाठी खोली तयार केली. त्या खोलीमध्ये झोपायला खाट, बसायला खुर्ची आणि एक मेज म्हणजे टेबल ठेवलं आणि मात्र एक पंथी दिवा ठेवला आणि तिने त्याची सोय केली. एक समय ठेवल्याची सोय केली. अलिशा संदेशा जेव्हा जेव्हा तिथे जायचा तेव्हा तेव्हा तो तिथे थांबत असे. अलिशा संदेशाने म्हटलं, ही स्त्री आपल्यासाठी इतकं काही करत आहे तर आपण पण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जी म्हणतो ती वांस आहे, तिला मुलबाळ नाही. तेव्हा अलिशा संदेशाने म्हटलं, पुढच्या वसंत ऋतूत तुला मुलगा होईल, तू मुलाला उराशी धरशील. तिने म्हटलं, छे माझी वचना करू नका. पण अलिशा संदेशाने म्हटल्याप्रमाणे खरोखर येणाऱ्या पुढच्या वर्षी तिला मुलगा झाला. बघा, तिने अलिशा संदेशाने आपल्या घरात एक खोलीची तयारी केली जी अनेक वर्षापासून वांस होती, जिला मुलबाळ नव्हतं. देवाने तिला मुलगा दिला. हालेलुया. देवाचा सेवक ज्या घरात जाणार तिकडे चमत्कार घडणार, कारण प्रभू येशू जातो त्या घरात. अडथळे दूर करायला, बंधने तोडायला, समस्या दूर करायला प्रभू येशू आपल्या सेवकाच्या रूपात त्या घरात जातो. आणि जिथे प्रभू सेवकाच्या रूपात घरात जातो तिथे परमेश्वर कार्य नक्की करणार, चमत्कार तिथे नक्की घडणार, नक्की तिथे बंधने तुटणार. पुढे प्रेषितांच्या कृत्यामध्ये 9 अध्याय 10 ते 19 वचनापर्यंत हनन्या नावाचा प्रभूचा एक शिष्य होता. प्रभूचा सेवक शोल आता आणला झाला होता, त्याला दिसत नव्हते. प्रभूने म्हटलं हनन्याला की शोलाकडे जा आणि मात्र त्याच्यासाठी प्रार्थना कर, ते माझे निवडलेले पात्र आहे. तेव्हा हनन्या शोलाकडे गेला आणि शोलाला प्रभूची सुवार्ता दिली. त्याच्यावर हात ठेवले आणि प्रार्थना करू म्हटलंय, ज्या प्रभूने तुला दर्शन दिले त्याच प्रभूने मला तुझ्याकडे पाठवले. इतक्या त्याच्या डोळ्याच्या खापऱ्या खाली पडल्या आणि शोलाला दिसू लागलं. बघा, शोल आणला होता ज्या प्रभूने हनन्याला, आता देवाने प्रभूने दर्शन दिलं होतं की नाही शोलाला. पुढच्या गोष्टी प्रभू सांगू शकत होता शोलाला, पण तरी प्रभूने आपल्या सेवकालाच त्याच्या घरी पाठवलं, जा तू. आणि मात्र प्रभूने सेवकाला पाठवलं, शिष्याला म्हणजे हनन्याला, आणि त्याने प्रार्थना केली आणि शोलाला दृष्टी लागली. डोळ्याच्या खापऱ्या त्याच्या खाली पडल्या आणि शोलाला दिसू लागले. पुढे शोलाचा पोल बनला. म्हणजे देवाचे सेवक ज्या ठिकाणी जाते तिथे चमत्कार घडणार, तिथे परमेश्वराचा अनुग्रह उतरणार, तिथे परमेश्वराचा आशीर्वाद उतरणार. पुढे बायबल काय सांगते पहा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 9 अध्याय 36 ते 43 वचनापर्यंत तबिता उर्फ दुर्कस ही मरण पावली. तेव्हा तिची अंघोळ करून तिला मांडीवरच्या म्हणजे वरच्या खोलीमध्ये ठेवले. मेल्यानंतर अंघोळ करून ठेवले, याचा अर्थ तिची पुरण्याची सोय झाली होती. आणि पेत्राला बोलावणे पाठवले. पेत्र तिथे आल्यानंतर पेत्राने
केली आणि टबीतीला म्हटले, टबीते उठ. तेव्हा ती मेलेली टबिता जिवंत झाली आणि उठली आणि पेत्राने तिला सर्व पवित्र जनासमोर, विद्वान स्त्रियांसमोर जिवंत असं उभं केलं. बघा, जी टबिता मरण पावली होती, अंघोळ करून ठेवली होती, आता तिची पुरण्याची सोय झाली होती, पण जेव्हा देवाचा सेवक पेत्र तिकडे आला आणि पेत्राने गुडघे टेकून प्रार्थना केली, मेलेली टबिता जिवंत झाली. हालेलुया. जिथे देवाचा सेवक जाते तिथे अद्भुत कार्य घडणार, अद्भुत चमत्कार घडले जाणार. प्रेषितांची कृत्य 10 अध्यायामध्ये बायबल सांगते, कर्नेलिय नावाचा एक अधिकारी होता. मात्र हा मनुष्य दानधर्म करणारा, सत्कृत्य करणारा मनुष्य होता. प्रभूच्या दूताने त्याला दर्शन देऊन म्हटले, तुझा दानधर्म आणि तुझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचलेली आहे, तर याकोस येते माणसे पाठव आणि पेत्राला बोलावून आण, तो तुला पुढचा मार्ग देईल. तेव्हा पेत्राला बोलावणे पाठवले आणि पेत्र ज्या कर्नेलिय नावाच्या माणसाच्या घरी आला आणि प्रभूची सुवार्ता देऊ लागला, तेव्हा कर्नेलिय नावाचा मनुष्य, त्याचे मित्र, त्याचे अपत्य, त्याचं कुटुंब, जे कोणी होते, या सर्वांचं तारण झालं. प्रभूने दूत पाठवलं होतं की नाही कर्नेलिय माणसाकडे. मग आता प्रभूचा दूत त्याला सांगू शकत होता, पेत्राला बोलवायची काय गरज होती? अनेक लोकांच्या मध्ये काय विचार आहे माहिती? सर्व करणारा देव आहे, पास्टरची काय गरज, ब्रदरची काय गरज आहे, केंद्राची काय गरज आहे? मग आता तसं असतं, देवाच्या दूताने दर्शन दिलं होतं कर्नेलला, तरी त्याने म्हटलं पेत्राला बोलावून आण. देवदूत पण सांगू शकत होता, पण तरी पेत्राला बोलवायला सांगितलं देवाच्या सेवकाला, तो त्याला तुझ्या घरी बोलव, तो तुला मार्ग दाखवेल देवाचा. आणि जेव्हा पेत्र दिली, त्याला पेत्राने स्पष्टरित्या देवाचा मार्ग त्याला दिला. आणि मग कर्नेलला त्याच्या घराण्याचं तारण झालं. संपूर्ण घराण्यात त्याने बप्तिस्मा घेतला. त्या सर्व घराण्यावर आणि तिथे जमलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला. सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. म्हणजे देवाचा सेवक ज्या ठिकाणी जात आहे तिकडे अद्भुत कार्य करणार. म्हणून मंडळीला सांभाळण्यासाठी आपल्या सर्व लोकांसाठी मेंढपाळ असणं गरजेचं आहे. मेंढपाळ असेल तर मेंढर विखरणार नाही. मेंढपाळ असेल तर मेंढरांना योग्य वलन असेल. मेंढपाळ असेल तर मेंढरांची काळजी घेईल आणि मेंढरांना सर्व पुरवील. म्हणून मेंढपाळाची गरज आहे. जो मेंढपाळ मंडळीसाठी प्रार्थना करतो, मंडळीला सांभाळतो, मंडळीची काळजी घेतो. बघा, जिथे देवाने निवडलेला सेवक जातो त्या घराची प्रगती कशी होते. उत्पत्ती या पुस्तकामध्ये 30 अध्यायामध्ये 27 ते 30 वचनापर्यंत याकोब लाबानाच्या घरी गेला. याकोबाला देवाने निवडलं होतं आणि याकोब लाबानाच्या घरी गेला. त्यावेळेला याकोब लाबानाकडे राहू लागला आणि देवाने लाबानाला आशीर्वादित केलं. स्वतः लाबान म्हणतो की मात्र तू येण्या अगोदर माझ्याकडे थोडे होते, पण तू आल्यावर माझ्याकडे बहुत पट वाढलेले. मी पाहिलेले की तुझ्या मुले मात्र देवाने माझे कल्याण केलेले, देवाने मला आशीर्वादित केलेले. अगदी मात्र याकोबाने पण म्हटले की मात्र तुझ्याकडे मी येण्या अगोदर थोडे होते, पण मी आल्याने देवाने तुला भरपूर काही दिलेले. म्हणजे देवाचा सेवक जेव्हा लाबानाच्या घरी गेला, लाबानाच्या घरी राहू लागला, तेव्हा जो लाबान गरीब होता तो लाबान श्रीमंत बनला. ज्याच्याकडे थोडंसं धन होतं ते धन वाढलं. ज्याच्या घरी शर्टरीमध्ये थोडीशीच होती ती जास्त वाढली गेली. कोणामुळे? याकोबामुळे. स्वतः लाबानाने म्हटलं की मात्र तू माझ्या घरी आल्यामुळे देवाने माझ्या घराण्याचे आणि माझ्या सर्वस्वाचे कल्याण केलेले आहे. हालेलुया. देवाचा माणूस जिथे जाणार तिथे किती उन्नती आणि प्रगती होणार. पुढे उत्पत्ती 39 अध्याय 1-6 योसेफ ज्याला प्रभूने निवडलेलं होतं. योसेफ पोटिफरा नावाच्या माणसाच्या घरी मात्र राहू लागला. पोटिफराने त्याला आपल्या घरी कामकाज करायला ठेवलं. पण जेव्हा योसेफ पोटिफरा नावाच्या माणसाच्या घरी राहू लागला तेव्हा देवाने त्या घराण्याला बरकत द्यायला सुरुवात केली. पोटिफराने पाहिलं की योसेफ माझ्या घरात आल्यामुळे देव त्याच्या बरोबर आहे आणि त्यामुळे माझ्या घराचं कल्याण होते, प्रगती होते. तेव्हा पोटिफराने योसेफाच्या हवाली आपलं सर्वस्व केलं. या पोटिफराने काय केलं? सर्वस्व योसेफाच्या हवाली केलं. कारण योसेफ जे काही काम करत आहे त्यात देव
केली. हालेलुया. म्हणजे देवाचा मनुष्य ज्या घरात जाते तिकडे परमेश्वर अनुग्रह देणार, तिथे परमेश्वर आशीर्वाद देणार, कारण देवाच्या सेवकाच्या जोडीला स्वतः प्रभू येशू आहेत आणि म्हणून तिथे परमेश्वर कार्य करतो. म्हणून परमेश्वर तिकडे चमत्कार मात्र घडवतो. म्हणून बघा प्रेषितांच्या कृत्यामध्ये 28 अध्याय 7 ते 10 जेव्हा 270 लोक एका बेटावर उतरले, मिलिता नावाच्या बेटावर, तिकडे मात्र एक वचन काही सती पहा, पुबल्य नावाचा एक मुख्य अधिकारी होता. त्याच्या जमिनी आसपास होत्या, पण त्याचा बाप जो आहे तो आव रक्ताने आणि तापाने आजारी पडला होता. जेव्हा पुबल्य नावाच्या माणसाने पोलाला आपल्या घरी बोलाविले, जेव्हा संत पोल या पुबल्य माणसाच्या घरी गेला, जेव्हा त्याच्या घरी गेल्यानंतर बायबल सांगते जो त्याचा बाप आव रक्ताने आणि तापाने आजारी पडला होता त्याच्यासाठी पोलाने प्रार्थना केली आणि त्याचा बाप बरा झाला. जेव्हा त्याचा बाप बरा झाली, लोकांनी आसपासच्या लोकांनी पाहिलं तेव्हा अनेक आजारी लोकांना तिकडे आणण्यात आलं आणि ते पण बरे झाले. हालेलुया. बघा पोल त्या मुख्य अधिकाऱ्याच्या घरी जाते, त्याचा बाप आजारी पडला होता, पोलाने प्रार्थना केली आणि त्याचा बाप बरा झाला. ज्या ठिकाणी देवाचा मनुष्य जाते, ज्या ठिकाणी देवाचा व्यक्ती जाते, देवाचा सेवक जाते, देव तिकडे कार्य करणार, देव तिकडे चमत्कार घडवणार, देव तिकडूनची बंधने तोडणार, तिकडूनचे अडथळे दूर करणार, आजार विकार सर्व काही प्रभू दूर करणार. प्रभू येशू ज्या ज्या ठिकाणी गेले चमत्कार घडलं. लाजर मरण पावला होता, मरून 4 दिवस लोटले होते. प्रभू लाजराच्या घरी आणि मग जिथे लाजर उरले होते तिकडे गेले आणि प्रभू लाजरला आवाज दिला, लाजर बाहेर आहे. तेव्हा तो मेलेला प्रेत वस्त्राने गुलाटलेला, तोंड रुमालाने वेष्टिलेला असा जिवंत बनून बाहेर आला. मेलेला लाजर ज्याला मरून 4 दिवस लोटले होते तो जिवंत झाला. मनुष्य मेल्यावर 8 तासाने सडण्याची क्रिया चालू होते, याला मरून तर 96 तास लोटले होते, तरी तो जिवंत बनून बाहेर उतरला. जिथे प्रभू गेले तिथे चमत्कार घडले गेले, तिथे लोकांची बंधने तुटली गेली, लोकांचे आजार बरे झाले. तसंच देवाचा सेवक जिकडे जाते तिकडे चमत्कार घडणार, तिथे कार्य घडणार, तिकडूनची बंधने तुटणार, तिकडूनचे अडथळे दूर होणार, कारण आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. म्हणून ब्रदर एक मंडळीचे वडील आहेत आणि मंडळीच्या वडिलांचा सन्मान करा, अपमान अनादर करू नका. तर कारण मंडळीला आज ते सांभाळत नाही एवढ्या वर्षापासून, मंडळीसाठी प्रार्थना करत आहेत, रात्रंदिवस ते झिजत आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये सर्व सुविधा करून ठेवलेली आहे, खाण्या पिण्याची झोपण्याची सर्व सुविधा. कोणाकडूनही पैसे घेतले जात नाही इकडे. ब्रदरांनी सुरुवातीपासून हे केंद्र बांधल्यापासून नियम लावलेले आहेत, कशी फिरवायचे नाही, कोणाकडे पैसे मागायचे नाही. आणि आज इतकी वर्ष लोटलेले आहेत, ना कशी फिरवली ना कोणाकडे पैसे मागत, काहीच नाही, तरी सर्व सुविधा आहे केंद्रात आहे. जेवणापासून, नाश्त्यापासून, चहापासून, झोपायच्या सोयीपासून, अंघोळीसाठी गरम पाण्यापासून सर्व सुविधा आहे. एवढंच नाही, दररोज या केंद्रातून 50-60 डबे जेवणाचे दररोज रस्त्यावर पडलेल्या लोकांसाठी जाते. अनेक गरिबांना केंद्रातून मदत करण्यात येते, अनेक आजारी लोकांना मदत करण्यात येते, अनेक धान्याचा मात्र पुरवठा अनेक लोकांना करण्यात येते, आर्थिक मदत अनेक लोकांना देण्यात येते. इथे मागत नाही ना कशी फिरवत, पण प्रभू येशू इथे काम करतो. ही सर्व सुविधा प्रभूने या ठिकाणी करून ठेवलेली आहे. म्हणून बायबल सांगते एक खरा मेंढपालाला मान द्या. अनेक प्रभूचे सेवक आहेत पण खऱ्या मेंढपालाप्रमाणे कार्य करत नाही. जो खरा मेंढपाल आहे त्याचा आदर करा. आज एवढ्या लोकांना घडवलेले आहे, किती लोकांच्या जीवनात चमत्कार घडलेले आहेत, अनेकांची दारू सुटलेली आहे, वाईट नशेतून व्यसनातून मुक्तता झालेली आहे, ज्यांना मुलाबाळांची देणगी नव्हती त्याला मुलाबाळांची देणगी मिळाली आहे, ज्यांची नाती होत नव्हती, लग्न जुळत नव्हती, त्यांची लग्न जोडलेली आहेत. अगदी ज्या घरात भांडण आहे, समस्या होती ते दूर झालेले आहे, कुणी आर्थिक समस्या कर्जात होती त्याच्यातून त्यांची मुक्तता झालेली आहे. किती मोठे मोठे आजार, कॅन्सर सारखे, एड्स सारखे, डायबिटीस सारखे, किडनीचे आजार, अनेक मोठे मोठे रोग बरे झालेले आहेत. मेलेली माणसे सुद्धा जिवंत झालेली आहेत. अनेक चमत्कार प्रभू येशूने केलेले आहेत, कारण आपला येशू जिवंत देव आहे. आपला प्रभू येशू महान परमेश्वर पिता आहे. तो तुमच्याही जीवनात कार्य करणार, तुमच्याही जीवनात चमत्कार घडवणार. म्हणून बघा ब्रदरांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक लोक इकडे जमतात. अगदी का, कारण त्यांना कळते की ब्रदराने आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, अनेकांना जाणीव आहे आणि म्हणून आज अनेक
देवाने मंडळीसाठी केलेले, रात्रंदिवस कष्ट केलेले, अगदी मात्र दिवस रात्र मेहनत केलेली लोकांसाठी. कारण ती खरे मेंढपाल आहेत, उत्तम मेंढपाल आहेत, खरे मंडळीचे वडील आहेत. म्हणून मात्र बोईसर मध्ये 2 केंद्र, हे केंद्र आपल्या अर्नाळा गावामध्ये घरोघरी प्रार्थना चालत आहे, मंडळी उभारलेली आहे आणि इतर गावामध्ये मात्र एवढे प्रार्थना चालत आहे. ते सर्व प्रार्थना ब्रदर सांभाळत आहे. आज अनेक लोकांचे घडण झालेले आहे, अनेक लोकांचं जीवन परिवर्तन झालेलं आहे. कारण प्रभू येशू जिवंत आहे आणि प्रभू येशू ब्रदरांच्या जोडीला आहे. म्हणून देवाचा सेवक ज्या ठिकाणी जातो तिकडे चमत्कार घडणार, तिथे कार्य घडणारे बायबल मध्येच लिहिलेलं आहे. हे कोणी मनुष्य सांगत नाही किंवा माणसाच्या मनात आलेल्या कल्पना नाही, तर हे बायबल शिकवत आहे. कारण देवाच्या सेवकाच्या जोडीला देवाची उपस्थिती आहे, प्रभूची उपस्थिती आहे आणि म्हणूनच इतकं सारं कार्य आणि इतके सारे चमत्कार मात्र घडत आहेत. म्हणून ब्रदरांसाठी तुम्ही विशेष प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांना अधिकाधिक अनुग्रह आणि आशीर्वाद द्यावा, पवित्र आत्म्याच्या दानाने वराने फलाट त्यांना अधिकाधिक भरावं आणि परमेश्वराच्या सेवेसाठी अधिक त्यांना सामर्थ्य प्राप्त हो, कार्यासाठी, प्रसारासाठी, अनेक कामासाठी जेव्हा ते प्रवास करत असतात तेव्हा प्रभूची उपस्थिती त्यांच्या जोडीला असावी. येणाऱ्या संकट अपघातापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विशेष करून दररोज त्यांच्यासाठी अधिकाने प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.